आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे। खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावरती ही सुनावणी पार पडेल। यात सुदर्शन घुलेसह इतर आरोपींची देखील उद्या पोलीस कोठडी संपतीये। संतोष देशमुख हत्येप्रकरणी उद्या घुलेसह अन्य आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। दोन्ही प्रकरणातील उद्याच्या सुनावणीकडे आता सर्वांचेच लक्ष असेल। वाल्मिक कराडनं दाखल केलेल्या जामीन अर्जावर उद्या केज न्यायालयात सुनावणी होणार आहे। खंडणीच्या गुन्ह्यातील जामिनासाठी ही उद्या सुनावणी पार पडते। तर संतोष देशमुख हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले यांच्यासह इतर आरोपींची उद्या पोलीस कोठडी संपणार आहे। त्यामुळे त्यांना देखील उद्या केज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। ज्ञानेश्वर, तुमच्याकडे काय अधिक तपशील? उद्या वाल्मिक कराड याच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल आहे त्याची सुनावणी केस कोर्टामध्ये होणार आहे। वाल्मिक कराड याच्यावर सुरुवातीला खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर तो पुण्याला सीआयडीला सरेंडर झाला होता आणि त्याला केस कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यावेळेस केस कोर्टाने त्याला 14 दिवसाची न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली होती आणि त्या दरम्यान त्याच्या वकिलांनी त्याच्या जामिनीसाठी अर्ज केला होता। त्याच्यावर उद्या केस कोर्टामध्ये खरं तर सुनावणी आहे। वाल्मिक कराड याच्यावर 2 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर खंडणीचा एक गुन्हा दाखल आहे आणि दुसरा म्हणजे मकोका अंतर्गत संतोष देशमुख यांच्या खुनाचा देखील गुन्हा दाखल आहे। तो खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सध्या MCR मध्ये कोठडीत आहे आणि त्या प्रकरणावर उद्या केस कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। त्याच्या वकिलाच्या वतीने त्याच्या जामिनीसाठीचा अर्ज केलेला आहे। त्यांचा असा स्टँड आहे की या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा कुठलाही रोल नसल्यामुळं त्याला जामीन मिळावा अशा प्रकारचा अर्ज त्यांनी केस कोर्टामध्ये दिलेला आहे आणि त्यावर उद्या साधारण 1 वाजता सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर खरं तर स्पष्ट होणार आहे की वाल्मिक कराडला खंडणी या गुन्ह्यामध्ये जामीन मिळणार आहे किंवा नाही। रेश्मा, या प्रकरणामध्ये त्याला खंडणीमध्ये जरी जामीन मिळाली समजा मिळाली तरी सध्या तो मकोकामध्ये SIT कस्टडी मध्ये आहे। त्यामुळे उद्या स्पष्ट होणार आहे की त्याच्या खंडणी जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्याला जामीन होणार आहे की नाही। खंडणी प्रकरणात जरी वाल्मिकला जामीन मिळाला तरी SIT प्रकरणात तो सध्या ताब्यात असल्यामुळे तो बाहेर पडणार नाही हे तेवढं निश्चित आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर तपशिलांबद्दल।